तर चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीवरील पूल कोसळलाय। कान्हे पिंपळी मार्गे जाणाऱ्या मार्गावरील ही घटना आहे। पूल कमकुवत झाल्याने पुनर्बांधणीची मागणी होत होती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वाहतूक पेंढाबे पूल खेडपोली पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे। आपण चिपळूण कराड रोडवरच्या चिपळूण नांदिवसे या पिंपरी मार्गावरती आहोत। काल मध्यरात्री हा जो ब्रिज आहे रहदारीचा हा कोसळलेला आहे। जवळपास हा जो ब्रिज बघतोय आपण हा 50 वर्षापूर्वीचा ब्रिज आहे। काल अचानक कोसळल्यामुळे इथली जी रहदारी आहे ती बंद ठेवण्यात आलेली आहे। सध्या आपण बघतोय ब्रिजच्या एका साइडला बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। पोलिसांच्या सुरक्षेच्या दृष्टीने इथे जी व्हॅन आहे ती आलेली आहे। पोलीस कर्मचारी आहेत आणि जर आपण पाठी बघितलं तर अशा प्रकारचा जो रस्ता आहे हा खणून ठेवलेला आहे आणि रस्ता ब्रेक केल्यामुळे इथली रहदारी आहे ती आता तरी सध्या थांबलेली आहे। मात्र ऐन गणपतीच्या तोंडावरती हा जो ब्रिज आहे तो पडल्यामुळे इथली रहदारी आपण आहे ती सध्या जवळपास 10 ते 15 गाव आहेत। तरी इथली जवळची जी गाव आहेत यांना वळसा मारून जावं लागणार आहे। दरवेळेला जिल्ह्यात दरवर्षी जे जिल्हा अधिकाऱ्यांचं आहे ते नियोजन आपण जर बघितलं त्या बैठकीमध्ये अंतर्गत गावातले जे ब्रिज आहेत त्यांचं ऑडिट होणं फार गरजेचं आहे। मात्र हे जे ऑडिट आहे हे पेपरवरती दिसतं, मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारचे ऑडिट होत नाहीत। जवळपास 50 वर्षाचे असे जुने काही तालुक्यामधले जे ब्रिज आहेत यांचं सुद्धा ऑडिट होणं फार महत्त्वाचं आहे। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या पुढे सुद्धा प्रशासनाने दखल घेऊन या अंतर्गत गावामधले जे ब्रिज आहेत जुने याचं ऑडिट होणं फार गरजेचं आहे। रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।